जगातील सगळ्यात अशक्य वाटणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे माणसं ओळखणे होय. एखाद्या व्यक्तीच्या अनपेक्षित वागण्याचा आपल्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण आपण त्याच्याकडून तशी अपेक्षा केलेली नसते. त्यामुळे ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, माणूस ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं, जे राशीनुसार अत्यंत सोपं आहे. तुम्हाला जर माणूस ओळखता आला तर आपलं कुणासोबत चांगलं जमू शकतं, कुणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागू शकतात किंवा कुणाशी आपलं अजिबात जमणार नाही. हा विषय जर तुम्हाला कुंभ राशीच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. याला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायला हवं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता, ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं, त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत, हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये मागील भागात आपण कुंभ राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली. म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं, कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी, कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल, अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली. आजच्या भागात आपण कुंभ जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आणि तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव यांच्यात नैसर्गिक मित्रता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तूळ राशीत उच्चीचे होतात. तसंच या दोन्ही राशी एकमेकांशी नवपंचम योग करतात. त्यामुळे अनेक अर्थांनी कुंभ आणि तूळ राशीची जोडी उत्तम ठरते. किंबहुना या दोन राशींचा विवाह देखील उत्तम ठरतो. इतर नात्यांमध्ये देखील तुमचे संबंध चांगले असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांशी आपला संपर्क येतो. अशा स्थितीत जर नवपंचम योगात येणाऱ्या राशी असल्या तर कळत नकळत त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यातून त्यांची देखील उन्नती होते. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात तूळ रास येते. त्यामुळे अर्थातच भाग्य समृद्ध होण्याच्या दिशेने तूळ रास ही कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरते. तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्या पंचम स्थानात तुमची कुंभ रास येते. पत्रिकेतील पंचम स्थान हे कलेचं, क्रिएटिव्हिटीचं स्थान असतं. म्हणजे तूळ जातक जर कुंभ जातकांसोबत राहिले तर त्यांच्यातील क्रिएटिव्हिटी वाढते. या दोन्ही राशी कामत्रिकोणात येतात. दोन्ही वायुतत्वाच्या राशी आहे, त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता दिसून येते. त्यामुळे कुंभ आणि तूळ अशा पत्रिका जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा सुरुवातीला आम्ही त्यांना सकारात्मक गुण देतो. त्यानंतर दोन्ही पत्रिकांच्या सखोल अभ्यासाला सुरुवात करतो. जसं मी याआधी देखील सांगितलं की केवळ राशी बघून विवाह ठरत नाही, किंबहुना तसा तो ठरवला देखील नाही पाहिजे. पत्रिकेतील सर्वच ग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. तसंच प्रत्येक ग्रहाची एक विशेष भूमिका असते, त्यामुळे त्यावर विचार केला जाणं आवश्यक असतं. यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि कुंभ राशीचे स्वामी शनिदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे. या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात. त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने या दोन्ही राशी एकमेकांसाठी अजिबात अनुरूप ठरत नाही. या दोन्ही स्थिरतत्वाच्या राशी आहे, ज्यामुळे दोन्ही राशींचे जातक आपापल्या विचारांवर ठाम असतात. परिणामी एकमेकांना समजून घेण्याचा विषय इथे कमी होतो. कुंभ ही काम त्रिकोणातली रास आहे, म्हणजे भौतिक आयुष्य उत्तमरित्या जगणं हे तुमचं ध्येय असतं. तर वृश्चिक ही मोक्ष त्रिकोणातली रास आहे. त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने या दोन राशींचा विवाह केला जात नाही. अर्थात कुंभ आणि वृश्चिक राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार तशी परवानगी देता येत नाही. इतर नात्यांमध्ये किंवा इतर कुठल्याही कारणांनी जर तुमचा संबंध वृश्चिक राशीच्या जातकांशी आला तर तुम्ही एक बाब समजून घ्यावी की अत्यंत मोठ्याने बोलणं, अग्रेसिव्ह होऊन कार्य करणं, अडथळे निर्माण करणं यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जर शांततेने ती स्थिती हाताळली तर तुम्हा दोघांचे संबंध चांगले राहू शकतात. कारण वृश्चिक रास ही तुमच्या कर्मस्थानात येते. म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी वृश्चिक राशीच्या जातकांची तुमचा संबंध नक्कीच येत असेल. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेण्याची कला शिकणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं. धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे स्वामी गुरुदेव आणि तुमचे राशी स्वामी शनिदेव यांच्यात समत्वाचं नातं आहे. मात्र धनुरास ही तुमच्या लाभस्थानात येते. त्यामुळे तुम्हाला ती एक वेळ मानवू शकते. म्हणजे धनु जातकांमुळे तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. परंतु कुंभ आणि धनु या दोन राशी विवाहाच्या दृष्टीने एकमेकांसाठी अनुरूप ठरत नाही. क्वचित प्रसंगी दोन्ही पत्रिकांमधील इतर ग्रहस्थिती उत्तम असल्यास त्यांच्या विवाहाचा विचार केला जाऊ शकतो. मात्र शक्यतोवर या दोन राशींचे जातक आपसात विवाह करू शकत नाही. इतर नात्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही कारणाने धनु जातकांशी तुमचा संबंध आला तर तुम्ही आधीच समजून घ्यावं की ते एक विशेष ध्येय निश्चित करून कार्य करणारे लोक असतात. तर तुम्ही बुद्धिमान आहात. ते अग्नितत्वाचे आहेत, तुम्ही वायुतत्वाचे आहात. त्यांच्यात एक प्रकारचा अग्रेसिव्हनेस असतो जो तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्थिर पद्धतीने शांत व सौम्यपणे आपलं काम करीत असतात. त्यामुळे त्यांचा अग्रेसिव्हपणा तुम्हाला मानवत नाही. तरीसुद्धा कार्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी तुमचा संबंध येण्याची शक्यता असते. तसं जर झालं तर ते तुम्हाला लाभदायक देखील ठरतात. फक्त त्यांचा अग्रेसिव्ह स्वभाव तुम्ही सांभाळून घेतला तर तुम्ही एकमेकांसह चांगलं कार्य करू शकता, ज्यातून दोघांची उन्नती होते. मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही तुमच्याच राशी स्वामीची म्हणजे शनिदेवांची दुसरी रास आहे. ही बाब सकारात्मक वाटत असली तरी मकर रास ही तुमच्या व्ययस्थानात येते. परिणामी मकर राशीच्या जातकांशी जर तुमचा विवाह झाला तर जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे खर्च निर्माण होतात. तुम्हाला अनेक प्रवास करावे लागतात. अनेक वेळेला नुकसान होण्याची शक्यता असते. दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मकर ही श्रमिक रास आहे, तर तुमची रास ही अत्यंत बुद्धिमान मानली जाते. त्यामुळे तुमच्या दोघांच्या विचाराची पद्धत एकमेकांना अनुरूप नसते. प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची स्वतःची एक शैली असते. मकर राशीची शैली ही थोडा परिश्रम करण्याकडे जास्त असते, तर तुमच्या राशीची शैली ही स्मार्ट वर्क करण्याकडे अधिक असते. म्हणूनच कुंभ आणि मकर राशीच्या जातकांनी शक्यतोवर आपसात विवाह करू नये. इतर नात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणांनी तुमचा संबंध मकर राशीच्या जातकांशी आला तर तुम्ही हे गृहीत धरून चला की त्यांना तुमच्याच पद्धतीने कार्य करता येईल असं नाही, तर त्यांच्या पद्धतीने कार्य करू द्यावं. परिश्रमी रास असल्यामुळे ते निश्चितच आपलं कार्य पूर्ण करतील. त्यांचा लाभ तुम्हाला होईल. त्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला असता त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी कुठेतरी सोयीचं होईल. यानंतर कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता
म्हणजे 2 कुंभ जातकांच्या आपसात संबंध आला तर काय परिणाम होतील? तर कुंभ ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. अर्थात कुंभ राशीच्या 2 व्यक्ती एकत्र आल्यास 2 बुद्धिमान व्यक्ती एकत्र आले असं आपण म्हणू शकतो. ही बाब चांगली वाटत असली तरी तिचे काही दोष देखील आहेत. म्हणजे 2 बुद्धिमान व्यक्ती एकत्र आले तर कधी जुळवून घेणं कठीण होतं. कारण एखाद्या प्रसंगी सर्वात आधी कोणी माघार घ्यावी असा प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण होतो. दोघं बुद्धिमान असल्यामुळे दोन्ही आपल्या मतांवर ठाम राहण्याची शक्यता जास्त असते. असा जेव्हा विषय येतो तेव्हा जुळवून घेणं कठीण होतं. कारण तुमच्या राशीत कोणताही ग्रह उच्च होत नाही. निसर्ग कुंडलीत इच्छापूर्तीच्या स्थानाचं स्वामित्व तुमच्याकडे आहे. शनिदेवासारख्या ग्रहांची कुंभ ही मूळ त्रिकोण रास आहे. त्यामुळे तुम्हाला इतरांचं वर्चस्व कधीच मान्य होत नाही. 2 कुंभ जातक असले तरी अनेक वेळा दोघं एकमेकांच्या बुद्धिमत्तेचा आदर करीत समन्वयाने राहू शकतात. मात्र कुठल्याही कारणाने बिनसलं तर ते दोघं एकमेकांचा अनादर देखील करतात, ज्यामुळे आयुष्य कठीण होत जातं. त्यामुळे 2 कुंभ जातक एकत्र आल्यास एकमेकांचा आदर करणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं. तेव्हाच तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम करू शकतात. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास कुंभ राशीच्या धनस्थानात येते. म्हणजे इथे 2 बाराचा संबंध निर्माण होतो, ज्याला आपण द्विद्वादर्शक योग असं म्हणतो. ज्यामुळे ज्योतिषशास्त्रात या 2 राशीच्या विवाहाला परवानगी देण्यात येत नाही. अर्थात कुंभ आणि मीन राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही. इतर नात्यांमध्ये किंवा इतर कुठल्याही कारणाने मीन राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर कुंभ ही बुद्धिमान रास आणि मीन ही संवेदनशील रास आहे. परिश्रम करणं, स्मार्ट वर्क करणं ही तुमच्या राशीची कार्यपद्धती आहे. तर प्रत्येक गोष्टीचा संवेदनशीलतेने विचार करणं हा मीन जातकांचा स्वभाव आहे. स्वतः आनंदी राहणं, इतरांना खाऊ घालणं हे मीन जातकांचे गुणधर्म आहेत, जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. मात्र या 2 राशीच्या जातकांनी आपसात विवाह शक्यतोवर करू नये. इतर ठिकाणी संबंध आल्यास त्यांनी तयार केलेल्या पदार्थाचं कौतुक करणं ही तुमची जबाबदारी ठरते, ज्यामुळे ते अजून जास्त आग्रहाने आपल्याला खाऊ घालतात. कारण स्वतः खाणं आणि इतरांना खाऊ घालणं हे मीन राशीचं अत्यंत आवडीचं काम आहे. मीन रास अत्यंत गोड बोलते, तुमच्या दुःखात दुःखी होते. त्यामुळे अनेक वेळा मीन जातकांना कोणीही फसवतं, तुम्ही त्यांना फसवू नये. परंतु त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे त्यांच्यासोबत राहून अनेक कामं साध्य करणं हे तुम्हाला देखील शक्य होऊ शकतं. त्या दृष्टीने तुम्ही विचार करावा. अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनी इतर सर्व राशीच्या व्यक्तीशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.